ह्याची आईला लय जोरात संडास लागली, इथंच करून घेतो, चेडीत होईल. पाणी बी नाही आणलं, दगडानेच पुसून घेतो. पहिला आवाज कुठून येते? म्हैस बोलते का काय? अरे माहित नाही मेलेलो मराय मी. जसे आयडीला बोलव. पहिला माझ्या वासानं मोठं पण उठलं. सीआयडी सीआयडी सीआयडी. अभिजित, हेच लाश दिसते. नाही, बाहुली पडली बाहुली. आईला मग लाश कुठं आहे? कुणी एसीबी बनवणार? मी आलंय ती बघते जा अगोदर. असं आहे काय? अरे ती पोरग कुठं गेलं रे? सर तर हागायला लागलेले, गेलं दुसऱ्या रानात ती. चांगलंच दिसत होतं तसं पोरग. लगा अभिजित, ही रक्त तर दिसत नाही, काय तर वेगळंच वाटायला लागले. रक्तामध्ये थुकल्या फरक कळतं का नाही? थुकलोय मी त्याच्यावर. अरे कुठं बी कसं तुकतोय, काय आहे? बोलो सुबह केसरी. आईला किडा हाणला याच्या तर. बर बघ बर काय गावतंय का? मला नाही, मला आता ही मागायचं नाही, आता ही मागायचं. मेलेलं आहे ती तर सोडा की. एवढं बेकार असतं वय. अरे सीआयडी मध्ये आणि कोट नाही माझ्याकडे, एसीपी आहे तुमचा मी. काय भिकारा एसीबी गावला, आम्हाला काय माहिती. चष्मा भारी पण. अभिजित हे बघ काय ह्याच्यात गावलं काय अजून काय मला बी. अरे भिकाऱ्या, केस सॉल्व्ह कर, आधार कार्ड आहे जा. कुणाचं आहे बघते. एवढं जवळ एसीपी एटीएम ला आधार कार्ड बोलते. काय खिशात गाव. चला अभिषेक लवकर सॉल्व्ह करायचा. पडचाल दमानी. आपली गाडी कुठे आहे पण? अरे बजेट नाही रा अभिषेक एवढा. गावठी सीआयडी आहे, बजेट नाही आपल्याकडे. बजरी भेटलंय सगळं मला. अभिषेक नाही, अभिजित अभिजित. हा तेच चल. चला या इथं. तुम्ही जी इन्फॉर्मेशन काढायला लावलेली ना, त्या हिशोबाने ती ज्याच्याबरोबर व्यवहार होणार होता त्याच्या घरी आहे. असं आहे काय? चल मग त्याला पकडूया. कोण आहे का घरी? हो बेकार आज भीक नाही जावा. भाव नाही. आयला, ह्याला काय भिकारी दिसतोय घरा आपण. तुमच्या ह्याच्यावरनं वाटतंय भिकारी व्हा मागे. भाऊ कुठं आहे तुझं? भाव नाही घरी. बोलवा त्याला चौकशी करायची. अहो पण तुम्ही कुठून? अरे भावाला बोलव तुझ्या, आम्ही सीआयडी मधनं आहे. अहो पण तुम्ही कुठून? अरे आम्ही सीआयडी मधनं आलोय, तुझ्या भावाला बोलव. खोट खोट बोलायचं नाही. त्याच्या गांडीला वाटतंय लयच रेलचा किडा चावलाय. बोल बरं आपण कुठून आलोय आणि कोण आहे ते. बया मी आहे इन्स्पेक्टर अभिजित आणि हे आमचं सर जेसीबी प्रदूषण. सॉरी एसीपी प्रद्युम्न. भाऊ कुठे तुला त्या चौकशी करायची आम्हाला. कुठे ती वर असेल मला काय माहित नाही. चल बरोबर. अर्धा कुठं आहे? दया गेलाय मुतायला. किती मुततोय. सर्व काही तर रूम आहे इथं. थांबे. काय कुठून? तिकडे. तू सीआयडी मालिका बघत नाही ना? नाही बाबा. बरं झालं ही मालिका बघत नाही, नाहीतर आपण कुठं सीआयडी कळलं असतं. अरे आम्ही येऊच्या आधी दार उघडायचा नसतो आणि आतनं कोणी तर दाराची कडी लावली आहे. मला काय माहित नाही बाबा सर. काय करावं? कोडा नाही तर कोडा, मला काय माहित नाही. दया दरवाजा तोड. आयला दया कुठे? तो का वाघ यायला लागलाय स्लो मोशन मध्ये. सर मी ऐकलेलं दया लय धड दाखट आहे. ही पंक्चर का आहे? हा त्याचा पंप घरी विसरलाय रे. अरे हाताचा कमाल आहे ते, कुछ समज रे. आयला सर शिवा काय कुत्र्याच पिलू बरं की. अभिजित काढ याला साईडला. सीआयडीच्या आबरूचं खोबरं केलं पार. आता ना स्वतः एसीपी प्रद्युम्न दार उघडणार. सारखा साईडला. आय
भया मी एक लागलं काय कसं काय पडला तुम्ही ना कुणी मारली मला अहो सर शपथ मी नाही मारलं दयाने मारलं असं कुछ तो गडबडे अभिजित कुछ तो गडबडे कुठं गेला ह्याचा भाऊ कसली सेड तुमच्या आता तुमच्या सरांनी बाहेर ढकलून दिला त्याला नुसते गद्दारी कर बे त्याला पेमेंट कट तर कसं करणार आम्हाला तारीखावर जायचं ना माझ्यात फिरायला तारीखावर हा मग आज कुठल्या बॉयफ्रेंड वर फिरायला गेली धोका भावाला गोली का धोका रुडून नाही तारीख कोणावर गेली माझ्या भावावर गेली तुमच्या आई गाला आयला शेडी माग लागली रे कपड्याच्या दुकानात होता काय कपडे बदलतोय बेवडा आहे सारखं फडत असते दया पकड त्याला बाप को भेज तेरे बस की बात नहीं। माझ्या बाप गेला काय तू पकडणार का मला सॉरी एसपी सर सांगितलं मी नाही दया तू जर त्याला पकडलं तर माझ्या हात आवड तुला आईला मी आता आवड मिळवून जाणार ह्याला पकडून जाऊ तुला आवड पाहिजे वय तू केवढा माझा हात केवढा साईडला दया पिच्चा गया पळ या तुमचीच बरं या अभिजित काय व्हायला लागलंय काय नाही जाऊन तुझ्यामुळे होतंय सगळं. सगळी सीआयडी वाली जखमारीची आहे ती एक बी धड कामात नाही बंदुका गाडीत घालायला आणली काय मार्गी गोळी त्याला संडाशी टाकलेली तेव्हा तिथंच राहील कसली सीआयडीची टीम भेटली सर लो बजेट वाले तुम्हीच बघताय एकच बंदूक दिली ती बी हाला बाई मारो मुझे मारो अरे मी काय ढोल बिल आहे काय कोण बी मला वाजवून जातंय दया अभिजित आपला नुसका आजमावा लागतोय दया हो सर माफ करा या चिठ्ठी एक्सपिरियन्स नाटक आलो मी इथं हो सर या नेमळ्या आधी लागून आलोय मला माझं काय नाही आराम सोडणार आहे मला माफ करा हो काय अरे दिल्ली आमच्याशी पंगा घेतो काय हा? एसीपी प्रदूषणची प्रद्युमनशी दया लाव याला आणि उकलव सगळं काय करायचं सांग लवकर सर झालं असं होतं की ऍक्शन करतो आमच्यावर नाही सांग काय झालं अहो सर वर बघा म्हणतोय मी मायला डॉक्टर साहेब चांगल्या म्हणून मग दिसतात सरांना बाटली तुतरून घेतोच जमीन नावावर करून डॉक्टर साहेब काय जमिनीचा व्यवहार करणार होता काय तुम्ही अजून बोलला नाही काय तुम्हीच का ते हो सर मीच तू बरोबर हवा हे आपली 1.5 गुंठा जागा आहे भांच्या हिशोबाने ना मी फक्त 2.5 लाखांना लावणार आहे सर 2.5 लाखामध्ये किती क्षण असतात ना मला ते सुद्धा माहित नाहीत मी तुम्हाला एकच फिक्स रेट सांगू शकतो 2,50,000 रुपये तुम्हाला देऊ शकतो त्याच्यावर मी देऊ शकत नाही नाही सॉरी ही माझ्या वडिलांची शेवटची निशाणे मी 2.5 लाखाला कमी पण नाही जास्त पण नाही घेणार डॉक्टर साहेब मग तुमचा वडील समजून मला देऊन टाका जमीन माझ्या बापा येतात तू हा तुला माहित आहे का कोण आहे मी या गावचा जी सरपंच आहे ना त्याच्या मेहण्याच्या भावाचा पोरगा आहे मी हाचा सलावणार तू डॉक्टर मला काय आता ह्याला कोणी बघितलं म्हणजे माझी तर लागली सीआयडी वाली येतील अरे बाबा दया कॉंग्रॅच्युलेशन केस सॉल्व्ह झाली पार्टी करायचा आपण आता अरे मला बोला तर मी बीएससीपी मला बी कॉंग्रॅच्युलेशन द्या घ्या तुला गाडी तर फिरायला जिथं जायचं चालत द्यावं लागतंय आणि एक मिनिट बजेट आहे का तुझ्याकडे एकच बंदूक आपल्या तिघाले ते बी मोर तुकड्याकडे दिली हा अरे हाय ना थोडी तरी काय ना थोडी तरी डेरक घेऊन येतोय जायला तिथं सांग पडतोय पेल्यावाने पितो का तू कधी दारू तरी मी जायला तिथं पडतोय आमच्या आब्रू घालवतोय ही असल्याने आम्हाला हाणलंय तुझ्या पाय फक्त असल्याने हाणलंय आम्हाला सर तुम्ही पण हा साफ केलाय मला पण मला देखील माझी कळींचा ताबरू हायतो नाही माझा मला खेळायचंच नाही मी जातो निघून तुमची तुम्ही तुला काय माहितच नाही जा हा हॅलो एसीबी एसीबी प्रद्युमन काय वरच्या मजल्यावर तुमच्या डोहान वाकडी करून लाश आहे होय काय जादूगर आहे
आईला फॉरेन्सिक वाला लागल मग. सोळुंके डॉक्टर साळुंके तर अवेलेबल नाही. बर बघतो मी. नाही अभिजित, विषय असा झालाय आपल्याला दुसरी केस आली. आम्ही नाही येत बाबा जा. बजेट नाही काय नाही. बजेट नक्की लागतं. अरे दुसऱ्या एपिसोडला आपण बजेट बघूया. विषय असा आहे आपल्याला जादूगरचं केस सॉल्व्ह करायची आहे. मग त्याला फॉरेन्सिक वाला लागणार एक्सपर्ट. काय बोलता पण आपल्याला कुठे आहे फॉरेन्सिक वाला? डॉक्टर साळुंके म्हणून त्याला घ्यायचा हा. कसल्यावर दिसतोय जरा तो. वाटतंय तसं करू आपण ते. तुझ्याकडे मॅनेज करतोय तेवढा आहे. चला त्याला बघू बोल. तू काय मला डॉक्टरची पदवी देणार? मी स्वतः डॉक्टर साळुंके. मी बघत होतो सीआयडीच्या पोस्टसाठी तुमची लायकी आहे का नाही, पण तुम्ही माझ्या बजेटमध्ये बसता म्हणून मी तुम्हाला घेतोय. पहिल्यांदा एसीपी बाकी. बरं झालं. अजून एक बजेट मध्ये पार्ट टू निघतोय सीआयडीचा. तुझ्या आईला